थँक्यू व्हेरी मच. या चौकाराने धाव फलक फ्लाय होईल. धाव फलकावर धावा लागले त्या म्हणजे 36 धावा जरूर मैदानाच्या आतमध्ये टीम केवळ 40+ संघाने लगवलेत. सँडी पालकर ड्रिंक्स ब्रेकमध्ये खरं तर मैदानाच्या आतमध्ये गेले होते. कान मंत्र दिला असेल कारण की येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडूमध्ये विस्फोटक फलंदाजी करणं खूप गरजेचं राहील. इथे चौकार मारल्यानंतर चांगला चेंडू होता. चेंडू पिच झाला तर उचल घेणारा होता. हुक करण्याचा प्रयत्न असफल राहिलाय. बाईकच्या स्वरूपात ही धाव जोडली जाईल. एका धावेने धाव फलक पुढे जाईल. टोटल धाव फलकावर धावा 37 धावा. तर रायगड प्रीमियर लीग मध्ये आपण खरं तर पाहू शकाल प्रभाकर पालकर आणि महेश जाधव असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगलं होतं. महेश जाधव खरं तर तिथे चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून केली होती. आणि इथे पाहूया आजच्या दिवसामध्ये कशा प्रकारे खेळ सादर करतील तेच क्षण आपल्याला पाहायला मिळतील. आज ग्रामस्थ मंडळ चषक 2024 मध्ये काल RPL मध्ये आपण पाहिलं एकमेकांसमोर खरं तर लढताना पाहायला मिळाले होते प्रभाकर आणि महेश. इथे पहा बॅकफुटला जाऊन पंच केला. बॅकफुट पॉइंट रिझन मध्ये खेळाडू आहे. चेंडूची अडवणी करतील. एक धाव जरूर मिळेल. हलक्या हाताने खरं तर चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न प्रभाकरचा राहिलाय. एकेरी दुहेरी धावेला प्राधान्य दिलं जाते आणि ते देणं गरजेचं असतं क्रिकेटमध्ये. चांगल्या चेंडूवर प्रहार आणि चांगल्या चेंडूवर सन्मान आणि खराब चेंडूवर प्रहार करणं तेवढंच गरजेचं असतं. आणि तोच खेळ मैदानाच्या आतमध्ये टीम केवाले संघाकडून आपण इथे पाहतो. इथे पहा मोठा फटका लगवला जाईल. एलिव्हेशन मिळेल का? चेंडू बराच हवेमध्ये कॉर्नर रिजन मध्ये चेंडू जातोय. चेंडूची अडवणी केली जाईल. 2 धावा पूर्ण केल्या जातील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील इथे सफल होतोय. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये. प्रवीण खरं तर माली चांगली खेळी सादर करत असताना टीम जय हनुमान मोरे 11 केवले संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचं काम प्रवीण मालीच्या माध्यमातून इथं केलं जाते. आणि त्यांची साथ प्रभाकर पालकरची देखील चांगली साथ त्यांना लाभली जाते. टोटल धाव फलकावर धावा 41. 41 धावा जरूर लागले. 3 धावा या चेंडूवर खरं तर काढल्या जात आहेत. मोठा फटका लगवायचा होता. एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं. टायमिंग चांगला जुळला होता बॅट आणि चेंडूमध्ये आणि तिथे 3 धावा जरूर मिळाल्या. तर 3 धावा जरूर काढलेत. आता प्रभाकर टू महेश असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये कालच्या दिवसामध्ये देखील RPL मध्ये हे बॅटल आपल्या रंगताना पाहायला मिळालं. तिथे हबी झाली होती खरं तर महेश जाधव. प्रभाकर खरं तर तिथे चांगला खेळ सादर केला होता त्यांनी. इथे देखील पहा लेटकर मारण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळाडू आहे. दूर वरून खरं तर चेंडूची अडवणी केली जाईल. एक धाव जरूर मिळते एका धापेने. धाव फलक पुढे. धाव फलकावर धावा 42. चांगला खेळ चांगल्या स्थितीमध्ये खरं तर टीम जय हनुमान मोरे 11 केवले संघ आपण इथे होतो. उर्वरित काही चेंडू शिल्लक असलेल्या षटकामध्ये आणि फलंदाजी मार्फत लेफ्ट हँडेड बॅट्समन प्रवीण माली तयार. इथे पहा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक वाईडिश लॉंग आपला खेळाडू आहे. दूरवरून येतील चेंडूची अडवणी करतील. तोपर्यंत चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगली कसरत चांगली कवायत इथं केली जाते टीम केवले संघाकडून. एकेरी दुहेरी धावेला जरूर प्राधान्य दिले जाते. तिसरी धावेचा देखील इथं प्रयत्न केला जातो. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये साकार करत असताना टीम केवले आपण पाहतो. या 2 धावेने धाव फलक पुन्हा एकदा पुढे. 44. एक गडी बाद. अजूनही काही चेंडू शिल्लक असतील. इथे माफ करा षटक समाप्तीचा इशारा देतोय पंचांचा. 4 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा लागलेत. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम जय हनुमान मोरे 11 केवले संघ 11च्या सरासरीने जाऊन पोहोचले 44 या आकड्यावरती. तर 44 धावा लागलेत. मैदानाच्या आतमध्ये थकवा जाणवतोय खरं तर फलंदाजांना कारण की एकेरी दुहेरी धावा बऱ्याचशा चोरट्या धावा इथं काढल्या जात आहेत. त्यामुळे थकवा जरूर इथे फलंदाजांना आपण इथं पाहतो. शेवटचं षटक अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नवनाथ पाटील सज्ज झालाय. इथून कमबॅक करावं लागेल नवनाथला कारण तर रनिंग झाल्यावर खरं तर बसून पाणी पिणं तेवढंच गरजेचं राहील कारण थकवा आलेला असतो. त्यामुळे बसून पाणी पिणं तेवढंच गरजेचं राहील. आणि त्याच प्रकारे खतर चित्र आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फरकावर धावा 11.00 ची सरासरी इथं नक्कीच गाठले ते. 44 धावा 1 गडींच्या मोबदल्यामध्ये टीम केव्हाले आपण पाहतो. आता गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक घेऊन नवनाथ पाटील. इथे पहा खराब इन्स्ट्रक्शन इथं पाहायला मिळालं. वाईड खरं तर पंचाने इशारा केला होता. वाईड +4 पंजा 5 धावा जरूर मिळतात टीम जय हनुमान मोर्या 11 केवले संघाला.
च्या आतमध्ये केवळ टीम कडून आपण पाहतो यष्टी रक्षकाकडून चूक झाली होती. इथे देखील अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न वारंवार गोलंदाज आपण पाहू शकाल नवनाथ पाटील याचा राहिलाय. खराब गोलंदाजी, खराब क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये टीम हरिग्राम 40+ संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. बऱ्याचशा धावा, अतिरिक्त धावा जरूर होताना पाहायला मिळत आहेत. आमचे साथी स्कोर आम्हाला सांगतात टीम केवळ संघ 50+ इथं स्कोर करता जमवला गेलाय. सकाळच्या सत्रामध्ये दमदार खेळ सादर करत असताना जय हनुमान मोरे 11 केवळ संघ 51 धावा जरूर लागलेल्या आहेत. ही देखील वाईड असेल म्हणजे लगातार जे 3 चेंडू अवांतर फेकले जात आहेत. आपण ऑफिशियल पंच पाहू शकाल संतोष चौधरी. अनुष्का शर्माचा जो मूवी होता त्या मूवीमध्ये पंचांची भूमिका त्यांनी देखील सादर केली होती. ऑफिशियल पंच आपल्याला आजच्या दिवसामध्ये येथील पाहायला मिळतील. 3 चेंडू अवांतर फेकल्यानंतर इथे चांगला चेंडू हाताळला जातोय. प्रभाकर फलंदाजी मार्कवर आला. प्रभाकर पालकर आणि विस्फोटक फलंदाजी म्हणून ओळखला जाणार प्रभाकरला आता इथे डॉट चेंडू फेकला जातोय. गोलंदाज आपण पाहू शकाल नवनाथ पाटील. आता चौथा चेंडू डॉट फेकला पहा म्हणजे लगातारचे 3 चेंडू अवांतर फेकले होते आणि चौथ्या चेंडूवर इथं निर्धाव चेंडू फेकला जातोय. इथे पहा पुन्हा एकदा मोठा फटका लागत होता. क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न प्रभाकर पालकर लगातारचे 2 चेंडू डॉट फेकला जातोय. स्लॉग ओव्हरचं षटक म्हटलं की हाणामारीचं षटक असतं आणि त्या हाणामारीच्या षटकामध्ये इथे मोठे फटके लगवायच्या नादामध्ये खरं तर प्रभाकर पालकर लगातार 2 चेंडू डॉट खेळला जातोय. इथून गोलंदाजी मार्कवर नवनाथ पाटील थोडंसं कमबॅक करत असताना इथे देखील पहा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड वाईडिस्ट लॉंगचा खेळाडू तिथे तैनात होता परंतु चेंडू त्याच्या अवकाच्या बाहेर 1 बाउंस सीमा पार 4 रन. लगातार 2 चेंडू डॉट फेकले होते खरं तर नवनाथ पाटीलने. त्यानंतर थोडंसं सरसावून मारण्याचा प्रयत्न, स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न प्रभाकरचा आपण इथे पाहतो. इथे देखील कॉपी बुक स्टाईलने खरं तर चेंडू खेळायचा होता खरं तर प्रभाकर पालकरला. शेवटचा आणि अंतिम षटक मी म्हणेल खरीग्राम टीम कडून चांगलं षटक इथं टाकण्यात येते. लगातार 3 चेंडू अवांतर फेकल्यानंतर 2 लगातार चेंडू डॉट फेकले. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर चौकार जरूर लगावला आला आणि त्यानंतर एक डॉट चेंडू. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील पास स्लॉटमध्ये टाकायचा प्रयत्न होता. मिस टायमिंग स्ट्रोक, झेलची संधी आणि दुसरा धक्का टीम जय हनुमान मोर्या 11 केवळ संघाला. प्रभाकर पालकर बॅक टू द डगआउट. दुसऱ्या विकेटचं पतन, दुसरा धक्का प्रभाकर पालकरला तंबूच्या आसऱ्याला परतावं लागलं. नवीन खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळेल. रणदीप पालकर आलाय. काही चेंडू शिल्लक असतील षटकातले. चांगला झेल तिथं घेण्यात आला. वाईडिश लॉंगोमध्ये कोणतीही केली नाही चूक. इथे ऑब्स्टिकल शपल होऊन इम्प्रोवायझिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा असफल राहिलाय. चांगला चेंडू पिच झाला तर यष्टीच्या वरून खरं तर चेंडू गेला. इथे पहिलं सत्र समाप्तीचा इशारा येतोय. पहिल्या 5 खरं तर षटकांची इथे समाप्ती होते. 5 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धाव फलकावर धावा लागले. त्या म्हणजे टीम जय हनुमान मोर्या 11 केवळ संघ जाऊन पोहोचलाय 55 आणि 56 धावांचं टार्गेट सेट केलंय टीम हरिग्राम संघासमोर. कशा प्रकारे धावांचा पाठलाग केला जाईल, का धावा रोखल्या जातील हे आपण पाहणार आहोत. आमच्या समवेत आजच्या दिवसामध्ये खरं तर जोडले गेले समालोचन कक्षामध्ये AK47 म्हणून ज्यांची ओळख आहे ते म्हणजे आकाशजी शेलके कडे आपण इथे बोलणार आहोत. थँक्यू.
स्टार्ट नाउ 3, 2, 1 लेट्स बिगिन. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज आहे तयार. फिल्डिंगची व्यूहरचना सजवलेली, जिकडे आपण पाहिलं अगदी लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन मध्ये 2 खेळाडू तैनात आणि त्यानंतर आपण पाहिलं मॅन्डेटरी यार्ड सर्कलचं हे षटक, ज्यामध्ये आखित पाबंदीमध्ये हे षटक आपल्याला पाहायला मिळेल. येस, अंपायर कॉल, गेम इज ऑन. गणपती बाप्पा मोरया. फर्स्ट बॉल, सेकंड इनिंग. पहिल्याच बॉलवरती आघात, गॅप मधून फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न आहे, प्रॉपरली इनटू दी गॅप, मिड विकेटचं रिजन आणि बॉल अगदी पॉइंटच्या डोक्यावरून आपण पाहतो इकडे उडवल्याचा प्रयत्न. मिड विकेटला धावा मिळत आहेत, 4 चौकार. अप्रतिम सुरुवात केलेली आहे, धमाक्यासह सुरुवात, दमदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. चला, मोरबे संघ आणि वाकडी संघ तुम्हाला शेवटचा अखेरचा कॉल आहे. मोरबे लिजंड 40+ आणि वाकडी लिजंड्स, आपण लवकरात लवकर यायचं आहे टॉस साठी. हा विनंतीचा कॉल आहे बा तुम्हाला, अन्यथा कारवाई होईल. एरवी आपला सामना मी म्हणेन पहिला सामना होता, परंतु आयोजकांनी तुम्हाला खूप ऍडजस्ट केलेला आहे, त्यामुळे आता तुम्ही प्लीज इथे कुठल्या प्रकारचा खोलंबा निर्माण करू नका आणि तात्काळ आपण यायचं आहे अशी विनंती आहे तुम्हाला. गोलंदाज तयार, षटक घेऊन आलेला आहे टीम केवालीकडून. क्या बात आहे, अप्रतिम चेंडू आहे, अगदी परफ्यूम डिलिव्हरी, गुडलँड स्पॉटला आपटी भार बॉल. आपण पाहिलं की अधिकतम स्तरावरती या चेंडूची क्रिकेटमध्ये अनेक गोलंदाज खरं तर फेक करत असतात आणि तसा हा चेंडू इथे पाहायला मिळाला. गुडलँड स्पॉटवरती हा बॉल रिलीज केला, ज्यामध्ये आपण पाहिलं खांद्यातील वेग, मनगटामधील ताकद पूर्णपणे या चेंडूवरती पणाला लावली होती आणि बॉलला ऍक्सेलरेशन आणि बाउन्स या 2 गोष्टींचा द्वंद्वी संगम दिलाय. क्या बात आहे, फटका ताबडतोड, टक्का आवाज आलाय ऑन साइडच्या दिशेमध्ये. तिकडे महेश जाधव होते, त्यांच्या बॅट मधून आपण पाहतोय हा प्रॉपर सिक्सर, सुपर टायमिंग. या भूमीवरती ज्यांनी कलाकार चषक खरं तर आयोजित केला आणि महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी गायक अशी ज्यांना उपाधी आहे, एकनाथजी माली यांचे संगीत आपण सर्वांनी ऐकलेलं आहे आणि तो कोहिनूर याच खरं तर मातीतून जन्मलेला आहे, याचा अभिमान. हे संगीत आपण ऐकलं. डीजे मास्टरचं स्वागत आपण करू. हंसिका डीजे आज आपल्या सेवेत तत्पर आहे, त्यांना आपण पाहतो इकडे अगदी इतक्याच चांगल्या पद्धतीनं आज आपली जी सेवा आहे ती कार्यरत ते करत असताना या स्पर्धेसाठी ते देखील आले, त्यांचं देखील स्वागत करू आणि त्यांचं देखील हे जे येणारं नवं वर्ष आहे ते उन्नतीचं आणि भरभराटीचं जावं अशी सदिच्छा असणार आहे. एकूण धावा झाले धावफलकावरती टोटल 11, 11 रन्स आपण धावफलकावरती पाहतो, जिथे 11 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत टीमच्या. बिनागड्याचा मोबदला आहे आणि ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर गोलंदाज जो पहिलं षटक घेऊन आला होता प्रवीण माली, त्याच्यावरती चौकारानं आघात केला होता, डॉट बॉलनं त्यानं बॅकअप दिलं, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल टाकला, त्यानंतर सिक्सर लगावत पुन्हा एकदा शेर की झलक सबसे अलग हे सांगत असताना महेश जाधवनं षटकार ठोकला होता. सिंगल आली, त्यानंतर आत्ताचा हा बॉल आपण पाहिला, स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर अंतिम बॉलवरती समोर आणलं गेलं होतं फलंदाज नरेश पाटीलला, त्यांनी पहिला चेंडू डॉट खेळला. अशा पद्धतीनं जे पहिलं षटक होतं ते मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपुष्टात येत आहे. एका षटकाच्या अखेरीस टीमची धावसंख्या, एकूण धावा 11च्या सरासरीने चालले, तर त्यातच 11 धावा बिनागड्याचा मोबदला आहे.
प्रतिम संगीत। राम के ज्योति से नूर मिलता है और उनके चरणों में सुरूर मिलता है। और जो आता है जनमान मोरिया 40+ मास्टर 40+ के वाले के आयोजन में, उन्हें कुछ ना कुछ तो जरूर मिळतं आहे। या संगीतासाठी नक्कीच पुन्हा एकदा आम्ही एक शाउट आउट देऊ डीजे मास्टरला। आपलं देखील नक्कीच मनपूर्वक स्वागत आणि आभार। दरम्यान पुन्हा एकदा बघा अनाउन्समेंट आहे, मोरबे लिजंड्स आणि वाकडी लिजंड्स आपण लवकरात लवकर टॉससाठी यायचं आहे। शेवटचा अंतिम पुकार आहे, अन्यथा जो सामना आहे तो 4 षटकांचा खेळावा लागेल, याकडे आपण फोकस करायचं। त्यासाठी शेवटचा हा अंतिम पुकार तुमच्यासाठी। या षटकाच्या समाप्तीनंतर तुम्हाला इनिंग ब्रेक आपण माफ करा षटक ब्रेक मध्ये तुम्हाला इथे करायचा आहे टॉस, अन्यथा 4 षटकांचा सामना राहील। कट करायचा प्रयत्न आहे फॉलो 3 मध्ये। ही बॅटल खूप महत्त्वाची आहे, ही बॅटल खूप रंगतदार आहे। महेश जाधव आणि त्यानंतर आपण पाहिलं की समोर असतो तो प्रभाकर पालकर। ही बॅटल जी आहे ती खरंच इतकी इंटरेस्टिंग होऊन जाते की त्याच्यामध्ये खूप रोमॅन्स पाहायला मिळतो खेळाडू वर्गाला, प्रेक्षक वर्गाला। आणि हाच खरं तर जो मोमेंट आहे तो पाहण्यासाठी अनेक सारा प्रेक्षक वर्ग नियमितपणे या सामन्यासाठी आपण पाहतो की मैदानांना हजेरी लावत असतो। आणि म्हणूनच स्पर्धा चरणशी गेला। हा जो आपण पाहतो क्लॅश आहे तो क्लॅश सर्वजण भरघोस पद्धतीने एन्जॉय करतात। आता फक्त ही आत्ताची गोष्ट नव्हे, एरवी आपण पाहिलं अलीकडच्या कालापासून या गोष्टी घडत आलेल्या आहेत। मग हरिराम केवाले यांच्यामध्ये चुरस आपल्याला नियमितपणे पाहायला मिळते। कित्येक वेळा एकमेकांच्या विरोधात खेळलेले आहेत, कित्येक वेळा एकमेकांना 4 मुंड्यात चित्त केलेलं आहे। या दोनही संघांनी कित्येक वेळा एकमेकांना अगदी धूल चारले, खडे चारले। आज त्यांची एकमेकांशी गाठ पडली आहे ठकाठका। नैमित्त आहे ग्रामस्थ मंडल चषक 2024 चे पर्व आणि त्यामध्ये सँडी पालकर यांनी आता मैदानामध्ये झेल टिपत बाद केलंय पहिला फलंदाजाला। नरेश पाटील यांच्या खेळीचा होतोय अंत। पहिला धक्का आपण पाहतोय टीम हरिग्रामला। होता लेमन कटचा स्ट्रोक खेळला होता नरेश पाटील यांनी। अगदी आपण पाहिलं की आता फर्स्ट स्लिपला मी कुठेतरी त्यांच्या डोक्यावरून चेंडू धाडतो, परंतु त्यांच्या मधोमधी उभा होता व्हायब्रेशनल अंपायर आणि क्रिकेटमधील एक चांगला पूर्व क्रिकेटर असं म्हटलं तरी चालेल। आणि आता लिजंड खेळाडू म्हणून ज्याची वर्णी लागली जाते अर्थातच सँडी पालकर होते। त्यांनी तो झेल तितका चांगल्या पद्धतीनं अचूक पद्धतीनं कॅरी केला। आपण पाहिलं तिथे धक्का बसला टीमला। पहिला गडी बाद झालाय टीमचा, ज्यामध्ये थर्ड मध्ये मारायचा प्रयत्न फसला त्यांचा। हलक्या हाताने उडवायचा प्रयत्न या बाईला बघा फिल्डरच्या डोक्यावरून अगदी ऑन साइडच्या दिशेमध्ये लॉंग ऑफला खेळायचा प्रयत्न आहे। एक धाव तिकडे आपण पाहिलं की नक्कीच पूर्ण करतायत फलंदाज। दुसऱ्या धावेसाठी येण्याचा निर्णय होता आणि अगदी आपण जर पाहिलं तर या बॉलवरती धावा चोरत असताना 2 धावा घेतल्या शशी म्हात्रे यांनी। टीमच्या खात्यामध्ये 14 धावा आता आपल्याला पाहायला मिळतात। बघा इथे वाकडी लिजंड संघाचा संघनायक पोहोचलेला आहे। मोरबे लिजंड शेवटचा अंतिम पुकार आहे तुमच्यासाठी। नरेश फडके यस सरांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर टॉससाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये संपर्क करायचा आहे। रिपोर्टिंग करा प्लीज आणि फॉर्मॅलिटीज ज्या आहेत त्या आपण कंप्लीट करायच्या, तशी विनंती तुम्हाला। पुन्हा एकदा त्याच दिशेनं यावेळेला क्षेत्ररक्षक आहेत, चुकी करत नाहीयेत, चांगला अचूक झेल। अजून एक धक्का टीमला, फलंदाज होतोय बाद। गडी क्रमांक 2 तंबूच्या आश्रयाला धक्का क्रमांक 2। संगीत 2 गावांना जोडणार हे संगीत असं म्हटलं तरी चालेल, कारण या गाण्यावरती आणि त्यानंतर आपण पाहतोय स्वयंभू अर्थातच देवतेचं दर्शन। त्यामध्ये आपण मग आता थोड्याच वेळामध्ये यात्रा देखील त्यांची पाहणार आहोत, जिथे आपण या 2 गावांमधील एकीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं। आणि ही खासियत आहे, या महान गोष्टी आहेत या गावातील ज्यांची चर्चा करणं खूप महत्त्वाचं आहे। सामना देखील त्याच 2 संघांच्या दरम्यान 14 धावा झालेत। धावफलकावरती प्रभाकर यांचं षटक वेळेला ऑन साइडला भिडकवायचा प्रयत्न आहे। हलक्या हाताने दिशा दिली, ऑन साइडच्या दिशेमध्ये आपण पाहतो फिल्डर उपलब्ध। एक धाव चोरण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा आणि स्ट्राइक रोटेशन मध्ये सातत्यपणा देखील आता इथे टिकवून ठेवला खेळाडूंनी। सिंगलला धावफलक आपण पाहतोय
अगदी पुढे 15च्या आकड्यावरती आता टीमचा टोटल पूर्णपणे विस्तारित झालेला. एकूण ह्या धावसंख्या टार्गेटला चेस करायचं आहे 56च्या. मग 56 धावांचं हे जे आव्हान आहे 5 षटकामध्ये त्यांना पळायचं आहे. मग त्यामध्ये आपण जर पाहिलं किमान 11 ते 12च्या दरम्यानची सरासरी त्यांना इथे मेंटेन ठेवायची. त्याच हेतून त्याच दृष्टिकोनानं मैदानामध्ये हा खरं तर खेळ त्यांनी सुरू केला आहे. पुन्हा एकदा हलक्या हातानं कट करायचा प्रयत्न आहे. डिफेन्सिव्ह भूमिका साकार केलेली आहे तिथे रंगमंचावरती. त्यांना माहिती आहे बचावात्मक भूमिका सादर करणे तितकंच महत्त्वाचं आहे. कारण आतापर्यंत आपण जर पाहिलं तर आपल्या ज्या विकेट्स पडल्या 2, ज्यामध्ये नरेश आणि शशी हे बाद झाले, ते तितकेच त्रासदायक आहेत. चला मोरबे लिजंड शेवटचा अंतिम पुकार, अन्यथा मग 2 धावांची पेनल्टी तुम्हाला बसेल, याची आपण दखल घ्यायची आणि वाकडी संघाच्या बाजूने टॉस दिला जाईल. स्प्रे काय? येस, ओके. स्प्रे आणि पाणी दोन्ही घेऊन जा. चेक. चला मोरबी 40+ संगणक त्वरित पाठवायचंय टॉसका बॉक्स कक्षामध्ये. वाकडी संघाचा संगणक इथे उपस्थित झालाय, तर विनंती असेल मोरबी 40+ चे संगणक त्वरित यायचंय आपण टॉसका बॉक्स कक्षामध्ये. चला तिसऱ्या आवृत्तीमध्ये जर 2 चेंडू या खेळपट्टीवर पडले तर वाकडी संघाला टॉस दिला जाईल अशी आयोजन कमिटीकडून आम्हाला विनंती येते. लक्ष असू द्या टीम मोरबी 40+, त्वरित आपण यायचे टॉसका बॉक्स कक्षामध्ये. वाकडी संघाचा संघनायक इथं उपस्थित आहे, तर तुम्हाला देखील विनंती असेल या षटकाचे 2 चेंडू जर या खेळपट्टीवर पडले आणि त्यानंतर तुम्ही उपस्थित झाला तर वाकडी संघाला टॉस दिला जाईल, याच्याकडे लक्ष असू द्या. धन्यवाद. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकामध्ये क्या बात आहे. मैदानामध्ये आता मात्र एकतर्फी किल्ला लढवण्याचं काम सुरू केलेलं आहे. एक खेळाडूंना नाव आहे महेश जाधव, लिजंड महेश जाधव. उर्वरित 15 चेंडू आहेत, 29 धावांची गरज. सामन्यामध्ये पुन्हा एकदा रोमांचकता आणि एक ऐतिहासिक विजय संपन्न करण्यासाठी मधोमधी जी खेळी आहे हवी ती पोषक खेळी आपल्या संघासाठी देत असताना यावेळेला फसवलंय, यावेळेला चकवलंय पूर्णपणे. अगदी आपण पाहिलं की हातखंडा लावला फलंदाजीवरती आणि प्रेशर क्रिएट करण्यासाठी हा एक डॉट बॉल रिलीज केला विजय पवारांनी. उर्ध विकेटनं गोलंदाजी करायचा निर्णय आणि या मनसोब्यानं आपण पाहिलं प्रत्येकी बॉल मात्र त्याला डॉट फेकायचं, याच उद्देशानं याच हेतूनं गोलंदाजी त्याच्या आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीचा एक बॉल आपण पाहिला की जिथे मोठा फटका त्याच्यावरती जरूर आला, त्यानंतर सिंगल आली, स्ट्राईक रोटेट झाली. तिथे आपण पाहिलं की अगदी नंतर मात्र महेशनं समाचार घेतला होता. यावेळेला ऑन साईडला मारायचा प्रयत्न हवेमध्ये, साधा सोपा झेल आहे आणि तो झेल झालाय भूमीला दान, मिळालं जातंय जीवनदान. क्या बात आहे. त्यानंतर लाजवाब विफट पाहायला मिळाले फिल्डिंग मध्ये. तेल पाहुण्यांच्या पवित्र शुभ असते आपण इथं नाणेफेक करणार आहोत. पहिल्या फेरीतील दुसरी लढत 5 षटकाचा सामना खेळवला जाईल. एकूण धावा झालेत पहा 35 धावा धावफलकावरती. तुम्हाला आव्हान गाठायचं आहे 56चं. 12 बॉलमध्ये 21 धावांची गरज आहे. सर टॉस जरा खाली पडलाय, दुसरा कॉइन द्यायचंय. टॉस इथं केला जातोय. वाकडे 40+ विपक्ष मोरबी 40+ या दरम्यान नाणेफेक केली जाईल. छापा इज कॉल आणि छापा. वाकडी संघाने इथं टॉस जिंकलाय. निर्णयाची अंमलबजावणी लगेचच करा. मॅचच्या दिशेने आपण वळणार आहोत, तोपर्यंत जोडले गेले आपण पाहूया. आकाश शिल्के यांच्याकडे वळणार आहोत. थँक्यू. येस, टॉसबॉक्स मधून समाचार आहे वाकडी संघानं, वाकडी लिजंड्सने टॉस जिंकलेला आहे. मॅच मध्ये आपण जाऊ. इकडे आपण पाहतोय मैदानामध्ये सामन्याचा अहवाल. दर्शनी सामन्यामध्ये 12 बॉलमध्ये गरज आहे 21 धावांची. 10.5 सरासरी. प्रभाकर पालकर यांच्याकडे चेंडू सोपावलाय, हलक्या हातानं कट केलाय. आपण पाहतो ऑनसाईडच्या दिशेमध्ये मारायचा प्रयत्न. अगदी फिल्डर उपलब्ध आहेत विजय पवार, एक चांगला खेळाडू खरं तर टीम केवालेचा. मिडनमधून लॉंगॉनमध्ये हा चेंडू आपण तिकडे पाहिलं की कार्पेटच्या आधारे जमिनीला घरंगलत रिलीज होत होता आणि दरम्यानच्या बॉलवरती आपण जर पाहिलं तर अगदी आपण पाहिलं जी स्ट्राईक त्यांना रोटेट करायची होती, स्ट्राईक रोटेशनमध्ये जो सातत्यपणा आहे तो सातत्यपणा त्यांनी टिकवून ठेवला. एका
धाव्यानं धावफलक आणि समीकरणामधील चित्र बदललं गेलं. उर्वरित 11 बॉलमध्ये 20ची गरज. महेश जाधवला स्ट्रायकर एंडवरती आता टीम हरिग्रामच्या माध्यमातून आणलं गेलेलं आहे. फिल्डिंगमध्ये व्यूहरचना आपण जर पाहिली तर अगदी आपण जर पाहिलं तर आता फाईन लेग त्यांनी खुलं केलंय आणि एक मिड विकेट तिथे आपण पाहिलं ते बंद करून ठेवलंय. कारण की ज्या पद्धतीनं फलंदाजी करतो याच्यातील सर्व उणिवा आणि त्रुट्या हे या दोनही संघांच्या खेळाडूंना एकमेकांना माहिती आहे, कारण सोबत क्रिकेट खेळलेला आहे. त्यामुळं हा सामना जो आहे पूर्णपणे मैत्रीपूर्ण आणि दर्शनीय सामना आहे. या दर्शनीय सामन्यामध्ये याच्याचकडे सर्वांचं लक्ष आहे. पाहूयात कसा होणार आहे खेळ, हे पाहणं तितकंच जरूर महत्त्वाचं. यावेळेला 5 सुंदर चेंडू, ही बॅटल, हा क्लॅश जो आहे तो पाहणं म्हणजे प्रेक्षक वर्गाच्या अंगावरती गुलाब पाण्याचा छिडकावण्यासारखी दृश्य असतात. अर्थातच महेश जाधव आणि प्रभाकर पालकर यांच्यामधील हा क्लॅश, यांच्यामधील खरं तर ही रायवलवरी आपण पाहतो की पाहण्यासाठी अनेक सारा प्रेक्षक वर्ग आसुसलेला असतो. आणि आता पाहतोय त्या खेळानं अगदी मॅचमध्ये रोमांचकता पूर्णपणे आणलेली आहे. 9 मध्ये 19 पाहिजेत. 37 रन ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. हरिग्राम टीम फ्रंट फुटला जाऊन खेळायचा प्रयत्न होता. लाऊडली अपील साकारली आहे तिकडे. पंचांचं बोट आकाशाकडे. OUT आउटचा इशारा. लिडिंग एजनं केलंय काम तमाम आणि धक्का क्रमांक 3. फलंदाज बाद होतोय तिसरा. टीम हरिग्रामला धक्का. अगदी आपण जर पाहिलं तर आता पूर्णपणे ट्रॅडिशनल पोझिशन मध्ये फिल्डिंग सेटअप आणि त्यामध्ये विकेट संपादन करायचा मनसोबा. त्यांनाही माहिती आहे की इथून महेश या खेळाडूला जितका जास्तीत जास्त आपण नॉन स्ट्रायकर एंडवरती ठेवू हा आपला खरं तर बेनिफिट राहील. आणि त्याच उद्देशानं गोलंदाजी देखील. आणि समोरून आपण पाहिलं तर मग विकेट डॉमिनेट करण्याच्या आणि विकेट खरं तर डिसमिस करण्याच्याच मनसोब्यामध्ये आहे तो म्हणजेच प्रभाकर. आणि प्रभाकरची तितकीच धारदार गोलंदाजी. आज चेंडू फेकत नाहीये तर फलंदाजांवरती तो जलते निखारे फेकतोय. पूर्णपणे आपण पाहिलं तर डॉमिनेशन प्रक्रिया मैदानामध्ये त्यानं सुरू केलेली आहे. उर्वरित आपण चेंडू गणित समीकरण जर पाहिलं तर 8 चेंडू आणि 19ची गरज आहे. सामना रोमांचक मोडवरती. पुन्हा एकदा यावेळेला यष्टीरक्षक चकलाय, परंतु मी म्हणेन निर्धाव चेंडू जरूर पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय षटकातील. अगदी आपण जर पाहिला तर आता अंतिम 1 बॉल शिल्लक. 7 मध्ये हव्यात 19 धावा जिंकण्यासाठी. सामना मधोमध्ये अडकलाय. महेश जाधवला जास्तीत जास्त बॉल खेळणं गरजेचं होतं या षटकामधून खास करून, परंतु तो थांबलाय तिकडे. मोठ्या फटक्याची अपेक्षा आहे आणि त्याच अपेक्षेनं फलंदाजी करायचा मनसोबा, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. निर्धाव बॉलची सांगता झाली आहे. षटक क्रमांक 4 संपलं जात आहे. 4 षटकांच्या वाजवी खेळानंतर आपण पाहिलं टीमची धावसंख्या 37. 37 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. अंतिम 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 19 धावांची टीमला आवश्यकता. थांबला ना सूर्य कधी थांबली ना धारा. या बेधुंद वादळाला आता कुठला किनारा, कोणाला कुठला किनारा मिळेल हा प्रश्नचिन्ह. आणि विजयाच्या मधोमधी गोलंदाजीच्या बोहल्यावरती आपण जर पाहिलं तर इथे आणलं जातंय गोलंदाज अर्थातच केवाळ एक्सप्रेस सांडी पालकर व्हायब्रेशनल अंपायर. आणि समोर आहे त्यांच्या उभा लिजंड मास्टर ब्लास्टर महेश जाधव. दोघांमध्ये बिग क्लॅश, बिग रायवलवरी, मोठी बॅटल आता पाहायला मिळेल. पाहूयात 6 मध्ये 19ची गरज आहे. सामना रोमांचक मोडवरती. हा चेंडू वेगवान सोडायचा प्रयत्न होता. लेग स्विंगचा सुलतान. हा चेंडू मध्ये थोडासा फिंगर रोल केला होता आपल्या सांडी पालकर यांनी. दुसऱ्या बाजूला पंच वळालेत. वाईटचा इशारा, कारण लेग स्टिक सोडून त्याच्या बाहेरून जाणारा चेंडू आपण पाहिला. धाव मिळाली 1. स्विंग आणि विजय पवार झालेत मिस. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. महेश जाधवच्या बॅट मधून सुपर डुपर हिट, मच निडेड सिक्सर.
ते जबरदस्त जबरदस्त आपण पाहतोय फटकेबाजी. कॅश प्राइज आहे किसन भोपे यांच्याकडून पारितोषिक वाढलं जातंय टीम हरिग्रामसाठी. दुसऱ्या बाजूला सँडी पालकर त्यांचं ते बक्षीस खरं तर हुलकावण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतं. क्रिकेटमध्ये प्रयत्न खूप महत्त्वाचे असतात, मग कुठलंही क्षेत्र असू दे प्रयत्नांना प्राथमिक स्थान आहे. ट्राय बट डोंट क्राय. एव्हरी डे एव्हरी सिच्युएशन एव्हरी मोमेंट यू विल ट्राय. तुला आयुष्याच्या आणि खेळाच्या प्रत्येक घडीला प्रयत्नच करायचे, एरवी नाही. मग पहा काय घडलंय काय घडलंय सँडीचं लोलान. आणि इकडे आपण पाहतोय आता खरं तर मधोमधी येतोय हात चौकार. गोष्टीसाठी तिकडे तैनात केलंय, त्यामुळे 3 मध्ये 8 हे समीकरण देखील सगळ्यांना पाहण्यासारखंच असणार आहे. सँडी पालकर नेक्स्ट बॉल महेश साठी गॅप मधून फटका एक्झिक्यूट. नो चान्स फॉर स्टॉपिंग अँड दॅट विल बी 4 रन. चौकार. वन्स अगेन बाउंड्री. सामना संपला तर आजचा दिवस जो आहे तो दिवस तर वाईट जाईलच, परंतु रात्री देखील चांगली गाढ झोप लागणार नाही सँडी पालकरांना. त्यामुळे मी म्हणेन आता 2 मध्ये ज्या 4 धावा वाचवायच्या आहेत त्यामध्ये कसा खेळ होणार हे पाहणं महत्त्वाचं. चला ज्या मोमेंटला सामना चालू आहे त्या मोमेंटला सामना चालू दे प्लीज. पाण्याची मागणी आहे. येस ओके. पाण्याची मागणी असेल तर मागवा तुम्ही या. ओके काय चला 12th मॅन आपण लगेच पाणी घेऊन जा. एरवी उन्हाचा तडाखा आहे आणि 40+ लिजंड खेळाडू खेळतात. जेव्हाही पाणी लागेल त्यावेळेला तुम्ही मागणी करा प्लीज, आपण ते पोचू. हां आणि शक्यतो जे पाणी आहे ते सिट डाऊन पोझिशनमध्ये तुम्ही प्या, म्हणजे तुम्हाला बसून पाणी प्यायचं आहे प्लीज. जमले तर ते जास्त बेनिफिटेबल राहतं. क्रिकेट खेळत असताना या गोष्टीवरती आपण नियंत्रण ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. बॉडी हायड्रेशन राहिली पाहिजे, खास करून 40+ खेळाडूंना हे आम्ही नक्कीच, आता आम्ही छोटे आहोत परंतु या हेल्थच्या गोष्टी आहेत त्यावर आपण थोडं फोकस जरूर करा. तुम्ही क्रिकेट खेळताय, तुमच्या खरं तर या शर्तीच्या प्रयत्नांना आमचा एक ग्रँड सॅल्यूट. महेश यांची फलंदाजी आपण जर पाहिली तर मी आधी चर्चा केली होती की हा फलंदाज विजयाच्या मधोमध्ये उभा आहे आणि ज्यानं 17 बॉलमध्ये 37 धावांचं योगदान टीम हरिग्रामसाठी दिलंय. 6 मध्ये आपण पाहिलं की अगदी 19ची गरज असताना सामना संपला होता. सामन्याचा आनंद घेण्यासाठी आपण पाहतोय आमचे स्वतंत्र पालकर साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया. या वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. मॅचकडे आपण जाऊ. 2 मध्ये 4 पाहिजेत. महेशच्या बॅटमधून अजून एक चांगला फटका पाहायला मिळतो. फिल्डिंग तिकडे छान झालेली आहे. दुसऱ्या धावेसाठी येण्याचा प्रयत्न आहे. एक खेळाडू पडलेत. मी म्हणेन एक धाव वाचवणं गरजेचं होतं का? एक धाव वाचवणं गरजेचं होतं का हा जरूर प्रश्न आहे. महेशला बीट करण्याऐवजी जर इकडे एक धाव वाचवली असती तर मग शेवटच्या चेंडूमध्ये किंबहुना 1 बॉल 3चं समीकरण राहिलं असतं. मग जर मोठा फटका झाला नसेल तर 3 धावा पळून काढणं संघाच्या खेळाडूंसाठी थोडं मी म्हणेन खतऱ्याची घंटीच होती. 1 बॉल आणि 2 धावांची गरज. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे पहा. कंपल्सरी धावा चेस करणं स्पर्धेचा नियम आहे. ड्रेसिंग अँड चेसिंग एव्हरी इज इम्पॉर्टंट. नेसेसरी आहेत त्या गोष्टी, त्या तुम्हाला कराव्याच लागतील. 1 मध्ये 2 धावा पाहिजेत. सामन्यामध्ये रंग भरलाय तो म्हणजेच खेळाडू अर्थातच सँडी पालकरनं आणि त्या समवेत त्याच्या विपक्षी दलामध्ये जो फलंदाज फलंदाजी करतोय, अर्थातच एकतर्फी जो किल्ला लढवतोय तो खेळाडू महेश जाधव यानं. लिजंड वर्सेस लिजंड ही लढाई, केवाले वर्सेस हरिग्राम असा हा क्लॅश, अर्थातच या 2 लिजंड 40+ खेळाडूंमध्ये सँडी पालकर महेश जाधव यांच्यामधील बिग रायबलवरी. मॅच मध्ये रोमांचकता. सामना आपण पाहतोय. मोठा फटका आला तर 500चं कॅश प्राइज आहे किसन भोपे यांच्याकडून. डॉट बॉल आला तर मग विजयाचं समीकरण केवाळच्या बाजूनं आणि धावा 2 बनवल्या तर मग विजयाचा जल्लोष साजरा करण्याचा आनंद महोत्सव खरं तर साजरा करण्याची संधी आहे ती टीम हरिग्रामसाठी. काय घडेल मॅच मध्ये? 1 बॉल आणि 2 धावांची गरज. फील्ड सेटअप रेडी. समोर सँडी आणि त्यांच्या समोर महेश.
एक बॉल दोनची गरज आहे. मॅच कडे आपण वळतोय. एकदा जोरदार टाळ्या झालं पाहिजेत मित्रांनो या पहिल्या लढाईसाठी. एक बॉल दोनची गरज. फटका खेळलाय हवेमध्ये आणि बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पार. सामना जिंकलाय लिजंड हरिग्राम यांनी. वेल प्लेड, अभिनंदन. एकदा सेलिब्रेशन